बोलूयात पुढच्या बातमीकडे। बीडमधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा जोर वाढू लागलाय। रोज धनंजय मुंडेंवर विरोधकांसह सत्ताधारी आमदार सुद्धा नवनवे आरोप करतात आणि त्यामुळे संकटात असलेल्या धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आता नवी ताकद उभी राहिली आहे आणि याच ताकदीवरून नवा राजकीय वादही सुरू झालाय। ही शक्ती नेमकी काय आहे आणि धनंजय मुंडेंच्या पाठीशी ही शक्ती उभी राहिल्यामुळे वाद का सुरू झाला, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। शक्तीचं वर्णन मी शब्दात सांगू शकत नाही। एवढी मोठी शक्ती बाबांनी या ठिकाणी उभी केली आहे। जेवढी शक्ती उभी केलेली आहे तेवढी जबाबदारी सुद्धा। धनंजय मुंडे यांनी आपल्या भात्यातलं बहुधा शेवटचं अस्त्र बाहेर काढलंय आणि हे अस्त्र आहे जातीचं। आणि त्यासाठी त्यांच्या मागे उभे राहिले आहेत भगवान बाबांचे अनुयायी आणि मठाधीश नामदेव शास्त्री। तास दोन तास आम्ही दोघं बोललो, व्यवस्थित राजकीय बोललो, सामाजिक बोललो, आध्यात्मिक बोललो। 2-2.5 तास चर्चा झाली त्यांची। त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला मी आणि सगळं समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे आणि पक्षाचे सगळे नेते ज्याचे बालमित्र आहेत, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं, असं मला वाटतं। हे संकट आज आलेलं नाहीये। 53 दिवसापासून आपण पाहताय। आज 53वा दिवस आहे की ही इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मला टार्गेट करून एक ट्रायल चालवलं जातंय, मीडिया ट्रायल ज्याला आपण बोलतो। आणि त्या मीडिया ट्रायल मध्ये कुठेही मी कधीही 3 महिन्यात या 53 दिवसामध्ये एक शब्द, एक अवाक्षर शब्द मी बोललेलो नाहीये। त्यामुळं संकट 53 दिवसाचं होतं। या 53 दिवसात कधीही मला इथे येता आलं असतं। त्या भावनेतून नाही, पण भावना हीच होती की आपण मंत्री झालोय आणि आतापर्यंत गडावर आलो नाही। बीड प्रकरणात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय अटकेत आहेत। अनेकांनी या प्रकरणाचे संबंध थेट धनंजय मुंडेंशी जोडलेत। त्यामुळे इतक्या संवेदनशील प्रकरणात नामदेव शास्त्रींची उडी विरोधकांना काही पटली नाही। पण मला असं कुठेतरी आता वाटलंय की कदाचित त्यांना ही सगळी त्यांची जी गाथा आहे ती माहिती नसावी। कारण धनंजय मुंडे किंवा कोणीही व्यक्ती जेव्हा आपण मंदिरात जातो आपण शुचिर्भूत होऊन जातो, पण आपली दुसरी बाजू ही जी काळी बाजू असते ती लोकांपर्यंत जात नाही किंवा मंदिरात तर नक्कीच कोणाला माहीत नसते। तर मला असं वाटतं की ती जी खरी बाजू आहे त्यांची ही त्यांच्यापर्यंत मला पोचवणं माझं मी कर्तव्य समजते। म्हणून माझ्याकडे असलेले सगळे पुरावे, अगदी त्यांचे जे बॅलन्स शीट आहेत, प्रत्येक बॅलन्स शीटवर असलेली धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांची सही आहे, त्यांनी कशा कंपनीज एकत्र चालू केल्यात, महाजनकोसारख्या एका राज्याच्या कंपनीकडनं राज्याचा मंत्री आर्थिक फायदा मिळवतोय, हे सगळे पेपर्स जेव्हा मी खरं तर नामदेव शास्त्रींना दाखवेन त्यांना देखील धक्का बसेल, याच्यात काहीच शंका नाही। बघा, शेवटी या देशामध्ये, राज्यामध्ये धर्माचं आणि जातीचं राजकारण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि ज्याच्या मागे जातीचं पाठबळ आहे त्यांना कायदा हात लावत नाही आपला, कारण मतं जातील। देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भूमिका तीच आहे, अजित पवारांची भूमिका तीच आहे। ज्याच्या मागे त्याच्या जातीची मतं आहेत त्याच्या बाबतीत कायदा नरम आणि वाकलेला असतो आणि जे कायद्याचे चौकीदार आहेत, गृहमंत्री आहेत, डेप्युटी CM आहेत, मुख्यमंत्री आहेत, ते सुद्धा जातीची ताकद बघून त्या नेत्याच्या मागे त्यांनी काय केलंय किंवा नाही केलं याच्यावरती विचार करतात। मुंडेंमागे नामदेव शास्त्रींनी पाठिंब्याची भिंत उभी केली खरी, पण या प्रकरणातल्या आरोपींच्या समर्थनार्थ केलेल्या विधानानं मात्र नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। केवळ पाठीमागे नाही येतो, भक्कमपणे पाठीमागे आहेत। 2 भाग आहेत त्याचे। जे गुन्हेगार असतील त्याचा शोध चालू आहे। मला अजूनही मीडियाला एक विचारावंसं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निघून हत्या केली,
त्यांची मानसिकता काय बिघडली मीडियाने का नाही दाखवलं? कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं. आणि तो त्यांच्या गावातल्या बैठकीतला विषय आहे, त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं. यातून त्यांना दोष देऊन उपयोग नाही असं मला वाटतं. जाणाऱ्यांना शिकवलं असेल एखादी, जाणारे त्यांना काय विचारायला नाही बस, जाणाऱ्याच असेल असं म्हणा असं म्हणा असं असं, कारण ते काय समजू शकणार. तुम्ही जर वापस करायला लागले म्हणून, कारण ऐश्वर्य संपन्न श्रद्धास्थान आणि हे असे पुन्हा चोऱ्या होतात, बलात्कार होतात, छेडछाड होतात असं बोलते असं वाटत नाही. पंकजा मुंडेंना भगवानगडावर राजकीय भाषण करू न देणारे महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची केलेली पाठराखण यामुळे चर्चेत आली आणि पंकजा मुंडेंना विरोध करताना नामदेव शास्त्रींनी घेतलेल्या भूमिकेची आठवण आली. तेव्हा शास्त्री म्हणाले होते, हा गड भक्तीचा आहे, राजकारणाचा नाही. वारकरी संप्रदाय हा गेल्या 700 वर्षापासून जातीरहित आहे. आळंदीमध्ये देहूमध्ये जातीय मेळावे होत नाही. भगवानगड हे वारकरी संप्रदायातलं संतांचं ठिकाण आहे आणि त्यांचं स्वतःचं अस्तित्व आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमची जी गुरु संस्था आहे श्री क्षेत्र नारायणगड, ज्याच्यापासून भगवानगड तयार झालेला आहे, तिथं सुद्धा हा निर्णय घेण्यात आलेला आहे की महंताच्या अतिरिक्त त्या गडावर कोणी बोलणार नाही म्हणून. अध्यात्मामध्ये राजकारण शिरलं की घोळ होतोच. काम, क्रोध, मदमोह, मत्सर, माया यापासून आध्यात्मिक व्यक्तींनी दूर राहावं असं म्हणतात. नामदेव शास्त्रींनी गडावर राजकारणाला यापूर्वी थारा दिला नव्हता, पण आता धनंजय मुंडेंना शास्त्रींनी दिलेलं अभय हे त्यांच्या आधीच्या भूमिकांना छेद देणारं दिसतंय. खरं तर ज्या संतोष देशमुखांची हत्या झाली त्यांच्याविषयी संवेदना व्यक्त करणं आणि आरोपींना कडक शासनाची मागणी करणं गरजेचं होतं. पण तसं न करता शास्त्रींनी या हत्या करणाऱ्यांना झालेल्या मारहाणीचा दाखला दिला. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी असं संत म्हणून गेलेत, पण ती काठी भलत्याच्याच माथी पडत असेल तर काहीतरी चुकतंय हे नक्की. राहुल कुलकर्णी, NDTV मराठी.